महत्वाची अपडेट समोर वरळीत आदित्य ठाकरेंनी गड मात्र कायम राखलेला आहे। कृपा या क्षणाची महत्वाची बातमी। वरळीत 6 पैकी 6 जागी युबीटीचे उमेदवार विजयी झाल्याची महत्वाची बातमी। केवळ मनसेच्या एका उमेदवाराचा मात्र या ठिकाणी पराभव झाला। मात्र ठाकरेंनी वरळीचा आपला हा जो बालेकिल्ला आहे, जो गड आहे, तो कायम राखलेला आहे। कृपा वरळीत खरं तर आदित्य ठाकरे यांचा हा बालेकिल्ला समजला जातो आणि हाच बालेकिल्ला, हा जो गड आहे तो कायम राखलेला आहे। केवळ मनसेच्या एका उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर मधून ही अपडेट समोर येते। निवडणुकीचा हा निकाल समोर येतोय। भाजपचे 58 तर शिवसेनेचे 12 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। ठाकरे सेनेचे 6 तर काँग्रेसला 1 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे। एमआयएमचे 33 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 उमेदवार विजयी झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर मधील पाहतोय ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा या ठिकाणी भाजपला मात्र घवघवीत यश असं राज्यभरातील महापालिकांमध्ये मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर आता फडणवीस जल्लोष साजरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आता दाखल झालेले आहेत। अर्थातच मुंबईत खरं तर इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा महापौर कदाचित बसू शकतो। ते महायुती ठरवेलच, मात्र भारतीय जनता पक्ष मुंबईत देखील सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। मुंबईमध्ये घवघवीत असं यश भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता प्रदेश कार्यालयासाठी निघालेले आहेत आणि काही क्षणातच आता प्रदेश कार्यालयात ते दाखल होतील आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षात खरं तर कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता, पदाधिकारी, विजयी उमेदवार यांच्या वतीने एकाच जल्लोष साजरा केला जाईल। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस काय बोलतात, काय मार्गदर्शन करतात आणि काय संबोधित करतात संपूर्ण राज्याला, या क्षणाची महत्वाची बातमी। 109 मधून शिवसेनेच्या राजश्री मांडविलकर विजयी झाल्याची महत्वाची बातमी। 110 मधून मनसेचे चिरात हरिनाक्षी मोहन देखील विजयी झाले। 111 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपक राजाराम सावंत विजयी झाल्याची महत्वाची बातमी आहे। एक मोठा खरं तर कमाल चमत्कार आपण या ठिकाणी पाहतोय। भांडूप मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालेलं आहे। कृपा जी निश्चित 109 मधून शिवसेनेचे उमेदवार आहेत ते विजयी झालेत। 110 मधून मनसेचे चिरात हरिनाक्षी मोहन देखील विजयी झालेले आहेत। मनसेला देखील हा आनंदाचा कुठेतरी धक्का बसलेला आहे। 111 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत। 112 मधून भाजपचे साक्षी दीपक दळवी या ठिकाणी विजयी झालेले आहेत। 109 मधून देखील हा निकाल पाहायला मिळतोय। ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा आता मुख्य भाजप कार्यालयात दाखल झालेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। तुर्तास ही अपडेट आपण पाहतोय। 116 मधून भाजपच्या उमेदवार आहेत त्या विजयी झालेल्या आहेत। 113, 114 प्रभाग क्रमांकाचा निकाल मात्र अद्याप बाकी असल्याचं हे चित्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।